सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेच्या वतीने विद्यापीठचे नामकरण वर्धापन दिन निमित्त दिनांक 9 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी राष्ट्रीय प्रमुख महामंत्री कर्मवीर डॉक्टर सुधाकर पणेकर यांच्या शुभ हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली। सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष गुलाबजी चव्हाण, प्रदेश संघटन मंत्री नंदू वाडिया, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष कैलास उर्फ अशोक तोंडलायत, उपाध्यक्ष जितेंद्र उठेवाल आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विद्यापीठ शाखेचे पदाधिकारी दिनेश उठेवाल, सौ संगीता चव्हाण, श्रीमती मीरा काकडे, संजय गेलोट, विजेंद्र सिंग सरदार यांचे सहकार्य लाभले। राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या जय असो, सावित्रीबाई फुलेंच्या जय असो, सावित्रीबाई फुलेंच्या जय असो, सावित्रीबाई फुलेंच्या जय असो। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे, आदिवासी दिन आहे आणि त्याबरोबर ऐतिहासिक आज एक पुन्हा विद्यापीठाचा नामकरण झाले 9 ऑगस्ट 2014ला। मी खरगर यामध्ये जो का सहभागी नामकरणसाठी साथ दिले, यामध्ये प्राध्यापक गौतम बेंगाले, आमदार जोगेंद्र कवडे साहेब आणि जास्तीत जास्त प्रयत्न या राज्याच्या माजी फायनान्स मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवारने दोन वेळे सभागृहामध्ये विषय घेऊन या ठराव मंजूर केला। त्यासाठी मी त्यांच्या सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या काम पुण्यापासून त्यांना त्या शिक्षणाचा जो रोप लेवल होता महिलांसाठी, त्यामुळे सावित्रीबाई फुलेमुळे देशाला आपला राष्ट्रपती महिला मिळाला, प्रतिभा पाटील सारखे देशाला इंदिरा गांधी सारखे पंतप्रधान मिळाला। असं कितीतरी महिला पुढे गेलेत। आज रेल्वे असन, वैमानिक असन, पायलट असन, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असन महिला पुढे आलेल्या आहे। याचा सर्व श्रेय या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेला जातोय। म्हणून आज 9 ऑगस्ट क्रांती दिन निमित्त या राज्याच्या जो राज्य शासनाचे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे आणि आपल्या मार्फत देशाचे पंतप्रधान यांना विनंती करून या सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंना भारतरत्न लवकरचे लवकर मिळून द्यावे असं प्रकारचं मी विनंती राज्य शासनाला करतो। आणि आज या कार्यक्रम खरगर म्हणला तर पुणे विद्यापीठाच्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जो शाखेने आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले। मी त्यांचे आयोजक या शाखेचे अध्यक्ष तसंच आमचा वरिष्ठ नेता गुलाबजी चव्हाण कामगार नेता यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व महिला बहिणींचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। असंच तुम्ही सावित्रीबाई फुलेंच्या आणि महात्मा फुलेंच्या कार्याला पुढे चालू ठेवा आणि लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्याला माहिती तुम्ही द्यावा असं मी या कार्यक्रमानिमित्त सर्वांना मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। पुणे एकदा सावित्रीबाई फुले महात्मा फुलेला भारतरत्न द्यायलाच पाहिजे, भारतरत्न द्यायलाच पाहिजे, सावित्रीबाई फुले महात्मा फुलेला भारतरत्न द्यायलाच पाहिजे। आज क्रांती दिवस आहे, 9 ऑगस्ट क्रांती दिवस। या दिवशी म्हणजे 2014ला जेव्हा आमच्या संघटनेच्या तर्फे जी मागणी झाली होती त्यातमध्ये हे सर्व कार्यकर्ते आमचे सुधाकर दास डॉक्टर हे बी उपस्थित होते आणि त्यावेळेस आमची मागणी जी पूर्ण केली त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार इथे स्वतः आले होते। त्या आमच्या सभेला त्यांनी ते मार्गदर्शन केलं आणि त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की मी लवकरात लवकर आम्ही त्यावेळेस पुतळ्याची मागणी केली ती ह्याची सावित्रीबाईची। त्यांनी सांगितलं मी तुम्हाला लगेच देतो पैसे आणि त्यांनी तो खर्च हे बी केला आहे, फायनान्स बी दिलेली आहे आणि त्यामुळे हा पुतळा लवकरात लवकर तयार झालेला आहे। आज या पद्धतीने जर आमच्या आता आमच्या वरिष्ठ डॉक्टर सुधाकर पणेकर दास यांनी जी काय मागणी ठेवलेली आमच्या संघटनेमार्फत की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा, यासाठी आमच्या संघटनेतर्फे आपणास शासनास विनंती आहे की यांनी आमच्या मागणीचा जरूर तो लवकरात लवकर विचार करून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न पद देण्यात यावं अशी आम्ही विनंती करतो संघटनेत।